ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुटोरे यांच्या सहकार्याने व ठाणे क्रिकेट कंपनी TW 2025 या पर्वाची सुरुवात आहे ही संपूर्ण सामने आहेत हे कळवा खारेगाव ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। मोठ्या उत्साहात आहे हा ऑप्शन सोहळा आहे हा माझ्या येथे पार पडत आहे। तर जे त्यांचे ओनर आहेत आणि प्लेयर आहेत त्यांचं या ठिकाणी या माझ्यावाडी हॉलमध्ये प्रवेश होत आहे। संपूर्ण 350 पेक्षा जास्त प्लेयर तसेच 16 टीम्स आहेत यामध्ये सहभागी आहेत आणि हा संपूर्ण क्रिकेट सामना आहे हा कळवा नंदलाल ग्राउंड खारेगाव येथे तर आता जे दोन आयकॉन प्लेयर आहेत आणि टीम ओनर आहे या ठिकाणी असतं। WPL 2025च्या सीझन 1चा आज प्रारंभ आहे आणि ऑप्शन सोहळा आहे हा माझ्यावाडी हॉलमध्ये पार पडत आहे। आपण बघितलं तर संपूर्ण जे टीम आहे जे 16 टीम आहे यामध्ये सहभागी आहेत। त्यांचे जे आयकॉन प्लेयर आहेत व टीमचे जे ओनर आहेत त्यांचा औक्षण करून हा सोहळ्यामध्ये पदार्पण होत आहे। संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे हे केंद्राचा शाखा प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत प्रमुख नितीन सतीश गुर्जर यांच्या माध्यमातून व ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून संपूर्ण TW 2025 या नव्या पर्वाची सुरुवात आहे ही ठाण्यामध्ये होत आहे। ठाणे टायगर या टीमचे आयकॉन प्लेयर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सोळा टीम्स आहेत आणि या ठिकाणी आहेत TWPL म्हणजेच ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत आणि 16 टेबल्स आहेत त्यामध्ये ऑप्शन होणार आहे व जे प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये लिला होणार आहे। आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण जे ऑप्शन सोहळा आहे हा आपण लाईव्ह पाहतात। ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी प्रेझेंट्स ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग 2025च्या या नव्या पर्वाची सुरुवात आहे। या मोठ्या धमाक्यात आहे ही होत आहे आणि आपण जर बघितलं तर केंद्राचा शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सतीश गुरजोडे यांच्या पुढाकारातून ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळा आहे हा माझेवाडी हॉल येथे पार पडत आहे। मोठ्या उत्साहात आहे हा ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग याचा ऑप्शन सोहळा आहे हा पार पडत आहे आणि संपूर्ण जे प्लेयर्स आहेत व त्यांचे आयकॉन प्लेयर्स आहेत व त्यांचे टीमचे ओनर आहेत त्यांचं ऑप्शन करून या हॉलमध्ये आहे हे पदार्पण करत आहेत। What an amazing entry! खूप महाराष्ट्राची संस्कृती जपत आपण आपल्या टीम ओनर्सची इथे एंट्री पाहतो आहे आणि उत्साहात आहे टीमचे ओनर आहेत व आयकॉन प्लेयर आहेत त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये आहे। त्या ठिकाणी माझ्यावाडीमध्ये पदार्पण होत आहे। संपूर्ण प्रेझेंट्स आहे ही निखिल सतीश गुरजोडे यांच्या पुढे ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून आहे। हा मोठा उत्साह हा क्रिकेट सामना 23 मे ते 25 मे पर्यंत नंदलाल ग्राउंड कळवा खारेगाव या ठिकाणी पार पडणार आहे। आज ते सगळ्या भागाच्या भूमिकेत आहे आणि त्यांच्या आयकॉन प्लेयर आहेत अजय शेलार कामगिरीला राहत होते मागच्या 3 वर्षात ते ठाण्यात आले। ठाण्यात क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलं
आपण बघतोय ठाणे नवीन पर्वाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. अतिशय धूमधडाक्यामध्ये हा ऑक्शन सोहळा आहे हा महाजनमध्ये पार पडत आहे. बघायला गेले तर ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगमुळे ठाण्यामधील जे क्रिकेट स्पर्धक आहेत त्यांना कुठेतरी या स्पर्धेमुळे वाव मिळणार आहे व त्यांना कुठेतरी अजून पुढे जाऊन क्रिकेट खेळण्यासाठी चालना मिळणार आहे. संपूर्ण ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 या नव्या पर्वाची सुरुवात आहे ही. शिवसेना वैद्यकीय ठाणे जिल्हा प्रमुख सतीश गुडजोडे यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे ही लाल ग्राउंड कळवा खारेगाव या ठिकाणी होणार आहे. आणि आपण बघितलं 16 टेबल्स आहेत या ठिकाणी आणि मोठा उत्साह आहे हा हॉल या ठिकाणी हा ठाण्यातील असतील कळव्यातील असतील विविध टीम्स आहेत आणि प्लेयर्स आहेत या ठिकाणी या ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेले आहेत. अगदी राहुलची आता ही टीम आहे त्यांचे टीम प्लेयर्स आहेत व टीमचे ओनर आहेत या ठिकाणी. आताच त्यांचं महाजन हॉलमध्ये पदार्पण झालेलं आहे. अगदी मोठ्या उत्साहामध्ये आहे हा ऑक्शन सोहळा आहे हा महाजन हॉलमध्ये पार पडत आहे. कुठेतरी शिवसेना वैद्यकीय मदत प्रमुख ठाणे जिल्हा प्रमुख व टेक्निकल प्रमुख गुडजोडे यांच्या माध्यमातून जे क्रिकेट जो आताच रामदासरीचा पुरस्कार सेंट्रल प्रीमियर लीग मधून 4 दिवसापूर्वी त्याच्या मस्तकावर उभे प्रत्येकाला आपला आवडीचा खेळाडूच हवा असतो आणि मला असं की ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीग साठी ते खेळाडूला किती कोण आले असतं की तुम्ही माझ्या टीममध्ये खेळलं पाहिजे आणि प्रत्येक संदेशाला बरंच वाटते त्यांच्या आवडीचं बरोबर सांगतो की खेळला तर आयकॉन बनणार आयकॉन बनना असं मला भी नहीं है. आपको मेहनत लगन संयम ये सब की जरूरत थी तब कोई आगे आदमी इतना बड़ा खिलाड़ी बनता है. नेक्स्ट टीम भूषण स्मृती आयकॉन खेळाडू आहे फरमान खान आणि जोडा आहे माननीय सन्माननीय विकास रेपाळे सर. माजी नगरसेवक विकास रेपाळे यांची देखील या ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे जे प्लेयर आहेत या ठिकाणी आताच टेबल आहेत आणि त्यांचे जे आयकॉन प्लेयर आहेत त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत. थोड्या वेळातच या ऑप्शन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी जे प्लेयर्स आहेत त्यांची लिलाव होणार आहे. स्पर्धक किती ग्रामीण क्रिकेट रेग्युलर क्रिकेट प्रमाणे चांगलं खेळलेलं आहे आणि पंजाब पहिला सर्वोत्तम फलंदाज ठाण्यातला म्हणून फरमानला नक्कीच नाशिकला पाहिजे आहे. ईश्वर 360 म्हणून ओळखतो आपण फरमान खानला आणि नुकताच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा सीपीएलचा दिग्गज या फलंदाज नावावर राहिला आहे. दिसत नव्हती खूप चांगल्या फॉर्म मध्ये फरमान आहे. 360 डिग्री बहुत फार बनला बरोबर. चला वडा दुसरा संघ आहे नेक्स्ट टीम. Ladies and gentlemen, put your hands together for the next team of Jagdamba Warriors Thailand. Team always, this is Ankit Thakur and the icon player is Mr. Tushar Kurudia. आपण बघतोय मोठा उत्साहामध्ये आहे हा टीमचे आयकॉन प्लेयर्स आहेत व टीमचे जे ओनर आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आता त्यांचा जो महाजनवाडी हॉलमध्ये पार पडणार आहे सहभागी झालेले आहेत. आज जगदंबा वाडीमध्ये आपण पाहतोय त्या संघाची ओळख बघा परंपरा संस्कृती काय जपली जाते. ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगची ही सुरुवात अशी किती सुंदर मध्ये आहे. मोठ्या उत्साहामध्ये आहे. ह्या प्लेयर्स आहे हे स्वागत आहे ऑप्शन सोहळ्यामध्ये होत आहे. अतिशय
मोठ्या क्रिकेट स्पर्धा होतात. तसेच ऑप्शन 16 हा ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये हा पार पडत आहे. ठाण्यातील असतील, कळव्यातील असतील, जे क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी पुढाकाराने आहे क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून आणि वॉर्ड प्रीमियर लीग या पर्वाची सुरुवात आहे. आज होत आहे संपूर्ण ऑप्शन 16 हा ठाण्याच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहत आहात. 16 आहे आज ठाण्याच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहणार आहात आणि वॉर्ड या दरम्यान मोक्तालाल ग्राउंड खारेगाव कळवा येथे होणार आहे. म्हणजे प्रत्येक आयकॉन बघायचं साधन आहे. तुम्ही साधन असेल त्याला तुमच्या गुणाची कदर होईल आणि कदर झाली तेव्हा त्याचं मोल येईल आणि ते मोल आपण असेल बघितलं तर या ठिकाणी आणि विविध टीम्स आहेत व त्यांचे आयकॉन प्लेयर्स आहेत या ठिकाणी जे लीला होणार आहे. या ठिकाणी पाहायला मिळत 16 आणि या 16 टेबल्स मध्ये आयकॉन या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या संघामध्ये 16 टीम आहेत. फायटर्स कळव्याचं क्रिकेट, खारेगावचं क्रिकेट आज वेगळ्या पद्धतीने उंची गाठते आहे. त्यामागे या संघमार्गाची महत्वाची भूमिका आहे. नक्कीच बघा, ही जी टुर्नामेंट आहे असं आपण बोलू शकतो की जसं सीझन संपत आला आहे टेनिस क्रिकेटचा आणि त्यानंतर टेनिस प्लेयरसाठी एक उत्तम मेजवानी भेटलेली आहे या टुर्नामेंट सोबत. आणि ठाण्याचं क्रिकेट आपण नेहमी पाहिलंय. ठाण्याचे जे प्लेयर्स आहेत, स्पेशली टेनिस क्रिकेटचे जे प्लेयर्स आहेत, जसं आपण इम्रोजलाही पाहिलं, फक्त भारतात नाही भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा खेळतात आणि आपली उत्तम कामगिरी दाखवतात. आणि सध्या आपण पाहिलं जेव्हापासून दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे सुरू झालेलं आहे पुन्हा खूप साऱ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स आपण इथे पाहत आहोत. नक्कीच ठाण्यातलं वैभव आहे आणि क्रिकेटमुळे ठाण्याच्या वैभवाला ती मान्यता मिळते. आणि खरं तर पंडित देखील आपण पाहिलं तर निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक या तिन्ही भूमिकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय त्यांचे अनुभवाचे बोल. सर, ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग नक्की यामध्ये किती खेळाडू आणि किती संघ समाविष्ट आहे? 64 संघांनी भाग घेतलाय. तर बघा, पहिले जेव्हा यांनी अजंता पेटवला 16 संघ आले. तुम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला, उद्या स्पर्धा आहे, 16 संघांनी थंब दाखवला, 16 संघ येतात. आयोजकांना धावपळ करायला लागत नाही. का? त्याला कारण आहे. प्रत्येकाला खेळायचं वाटतं पण संधी मिळत नाही. ती संधी देणारं ही ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग आहे. त्यामुळे फार महत्वाचं. आणि आपण बोलूया नेक्स्ट टीमकडे. लेट्स सी हू इज इट. Hamnam Sports. Please put a hand together for Hamnam Sports. विविध टीम्स आहेत त्यांचे आयकॉन प्लेयर्स आहेत. या ठिकाणी ऑप्शन 16 मध्ये त्यांचं पदार्पण होत आहे. आमच्या उत्साहामध्ये आहे. हा ऑप्शन 16 आहे, हा महाजनवाडी हॉल येथे पार पडत आहे. आपण बघितलं तर प्रेझेंट ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगची सुरुवात धूमधडाक्यात आहे. थोड्या वेळातच ऑप्शन 16ला सुरुवात होत आहे. आणि आपण बघितलं तर 16 टेबलमध्ये या ठिकाणी त्यांच्या टीम्स व त्यांच्या प्लेयर्स लीला होणार आहे. उंची कार्यक्रमाची अधिक वाढत चालली. बरेच संघ दाखल झाले. बघूया नेक्स्ट टीम. पुढचा संघ आहे दक्षिण स्पोर्ट्स. टीम होणार आहेत वसंत भागे आणि टीम आणणार आहे सौरभ बागर. सौरभ बागर जिसके नाम में ही पहचान है वो खिलाड़ी सौरभ बागर. दक्षिण स्पोर्ट्स
या संघामध्ये आपण आयकॉन खेळाडू पाहतोय. नक्कीच आपण बघितलं तर सुरुवात आपण या ठाणे पाहतोय, कारण सुरुवात महत्वाची होते, कारण सुरुवातीला महत्व दिले जाते. पहिलं पाऊल कसं होतं याची चर्चा केली जाते आणि एक पहिलं पाऊल होता राहिलेला आहे. सुरुवात चांगली झाली ना का शेवट चांगला चांगली अंत भला. आपण सुरुवात अच्छी होती तो अंत भला ही होगा, लेकिन अगर सोच अच्छी हो, विचार अच्छा हो, कर्म अच्छा हो तो हर काम शुभ ही होता है. इस म्हणून याच्या मागचे विचार फार मोठे मित्रांनो. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग म्हणजे ठाण्यातला कोपऱ्यातला, ठाण्यातला गल्लीतला, ठाण्यातला प्रत्येक क्षेत्रातला क्रिकेटपटू इथे खेळताना दिसेल. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधीचं सोनं करायची ही वेळ आहे. ती आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगची ही स्पर्धा. आणि आता आपण जोरदार टाळ्याने नक्कीच बोलूया. ज्याची वाट आपण शाळेत शिकवतो तो क्षण घडवून ठेवलाय, पण त्या अगोदर मनीष आहे, आपलं रेश्मा आहे, आमचे ठाण्याचे समालोचक स्वतः आहेत. खरंच अनेक ठिकाणी कार्यक्रम केल्यावर काय वाटतं आमच्या ठाण्यामध्ये काय ऊन आहे? बोला. बघा पण स्वतः आहे तुमच्या ठाण्यामध्ये, तुमच्या म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये. खरं तर भोसले सरांसारखे लेजंड आहेत तुमच्या ठाण्यामध्ये, तुमच्या ठाण्यामध्ये अंडर-19चे आयकॉन आहेत. त्याचमुळे मी जसा नेहमीच उल्लेख करतो की तुमच्याकडचं सर्वोत्तम तुम्हाला द्यायचं आहे. कॉम्प्रोमाइज करून चालत नाही, एक्सक्यूज देऊन चालत नाही. त्याचमुळे जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरतो आपल्या संघाची, संघ मालकाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी हे विसरून चालत नाही. येस येस. यानंतर आपण बोलूया टीम मालक 11, बालक 11, संघ मालक निखिल सचिन गुजरे, नितेश पाटोळे, बघितलं तर जे स्वतः आयोजक आहेत निखिल सतीश गुजरे यांच्या टीमचं देखील आहे या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे. तर माझ्यावाडी हॉलमध्ये हॉलमध्ये ऑप्शन सोहळा हा पार पडत आहे. 16 टेबल्स आहेत आणि 16 टेबल्समध्ये त्यांच्या टीम आयकॉन प्लेयर्स आहेत या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही वेळातच हा ऑप्शन सोहळा आहे या ठिकाणी आहे. कुठेतरी कमिटी यांच्या माध्यमातून व निखिल सतीश गुजरे ठाण्यातील जे क्रिकेट स्पर्धक आहेत त्यांना कुठेतरी खेळायला वाव मिळणार आहे. आपण बघितलं तर निखिल गुडजुडे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम आहेत हे ठाण्यामध्ये व त्यांच्या प्रभागामध्ये नेहमीच होत असतात. तसेच आपण काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर त्यांनी लहान मुलांसाठी बॉक्स क्रिकेटचे देखील आयोजन केलं होतं. तसेच आता कुठेतरी त्या पुढे जाऊन ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून व निखिल सतीश गुजरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट स्पर्धक आहेत 350 पेक्षा जास्त प्लेयर्स आहेत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. संघ मालकाने फ्लॅग राईज केलेले आहेत त्यांच्याबद्दल लकी ड्रॉ करून 45 लाख मायनस करून तो खेळाडू त्यांना दिला जाईल. साधारण ग्लोबल शो म्हटलं तर 45 लाख हायेस्ट. ज्या खेळाडूंनी बोली लावली, जर 4-5 संघाने बोली लावली तर मग नंतर चिठ्ठी टाकून तो निर्णय आपण घेऊया. हा एक शेवटचाच कवीचा मुद्दा आहे. कुठला खेळाडू 45 लाख पर्यंत पोहोचतो? माझा हाच प्रश्न होता नंतर की काय वाटतंय कोणते असे प्लेयर्स असणार आहेत जे संपूर्ण 16 जे संघ आहेत त्यांना असं वाटेल की नाही हा प्लेयर तर माझ्याच टीम मध्ये पाहिजे. बंटी सर इन्सायक्लोपीडिया आहे, बंटी सर नक्कीच उत्तर देतील. नक्कीच. कारण क्या लग्न सरायचे प्रत्येक संघात बोलेल त्या खेळाडूसाठी बोलू लागले आणि म्हणेल होऊन द्या खर्च, होऊन द्या खर्च आणि तुम्ही खूप खर्च करायचा आहे ना ते महत्वाचं. आता इथे जेवढे आयकॉन प्लेयर बसले जे संघ मालकाचे टॅलेंटेड ठाण्याचा टॅलेंट त्यांना माहिती आपल्या टीम मध्ये किती ऑलराऊंडर घ्यायचे, किती राईट आर्म बॉलर घ्यायचे, लेफ्ट आर्म बॉलर घ्यायचे, राईट आर्म स्विंग बॉलर
त्याचबरोबर स्पिन बॉलर, विकेट किपर कम बॅट्समन, स्पेशलाइज बॅट्समन, मिडल ऑर्डर, लोअर ऑर्डर या प्रत्येकाचं मूल्यमापन केल्यावर बनतो तो संघ. नक्कीच. आणि येस सर, नक्कीच मनीष सर, जसं आपण मगाशी म्हटलं की ठाण्यामध्ये टेनिस प्लेयर्स तर आहेत आणि सोबतच ठाण्याला आता दादोजी कोंडदेव स्टेडियम सारखे महान स्टेडियम सुद्धा भेटलेले आहे, जिथे आपण खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पाहिल्या. सुरुवातच झाली होती तिथे नजीकुल्ला ट्रॉफी पासून ISPLच्या दोन्ही सीझन तिथे खेळवले गेले आणि भरपूर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आपण तिथे पाहतो. आणि मनीष 2 मिनिटं थांबवतो. 2 सेकंड सर्वांनी लक्ष द्यावं. आपण ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण जाऊन आला. ठाणे वॉर प्रीमियर लीग सीझन 1 ची सुरुवात करण्यामागे ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा, ज्यांना आपण या स्पर्धेचे आधारस्तंभ असा आपण उल्लेख करू शकतो, ते वन अँड ओनली या स्पर्धेचे ज्यांच्या पुढाकाराने निखिल सतीश बुडगुडे या ऑप्शन पदार्पण होणार. प्रत्येकाला ज्या नावाचा परिचय आहे अशी पर्सनॅलिटी म्हणजे माणुसकीचा झरा, माणसातला हिरा, माणूस आहेच खरा. जोरदार आपण स्वागत करूया निखिल सतीश बुडगुडे साहेबांचं. लगेच आपण बघितलं तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख व टेंबीनाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुडगुडे यांच्या माध्यमातून आहे हे ठाणे वॉर्ड क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन आहे. हे ठाण्यात कळवा मुक्तलाल ग्राउंड, कळवा खारेगाव या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे हे टेंबीनाका शाखा प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष निखिल सतीश बुडगुडे यांच्या पुढाकाराने होत आहे. यांच्या पुढाकाराने होत आहे. आपण बघितलं तर स्वतः निखिल सतीश बुडगुडे असतील, त्यांचे सहकारी आऊ पाटोळे असतील, यांच्या माध्यमातून या सोहळ्याचं आयोजन आहे. या मोठ्या धूमधडाक्यात होत आहे आणि आताच थोड्या वेळात ऑप्शन स्पर्धेला देखील सुरुवात होणार आहे. आपण बघितलं तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख व टेंबीनाका शाखा प्रमुख तसेच त्यांचे सहकारी असतील नितीश पाटोळे या ठिकाणी उपस्थित आहे. पुढाकाराने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख व टेंबीनाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुडगुडे यांचं या ऑप्शन सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. क्रिकेट कमिटीला आहे, वॉर्ड कमिटी यांच्या सर्व सभासदांना नक्कीच सन्मानाने आवाज देतो. मला असं वाटतं थोड्या टाळ्या कमी पडल्या. स्वागत आहे निखिल सर आपलं. आणि ऑफकोर्स आधारस्तंभ म्हटलं की सगळ्याच गोष्टींचं पारखाईने नजर बघावी लागते आणि तेच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघितलंय. मनासारखा राजा आणि राजासारखं मन एका पुन्हा एकदा. आणि ऑफकोर्स पूर्ण कमिटी आज तुमच्या सोबत आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगची. आणि नेहमी कोणत्याही शुभ कार्याची जी सुरुवात असते ती सुरुवात आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन इथे करतो. आणि ऑफकोर्स महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा इथे आहे. तर माल्य अर्पण करून आपण इथे सुरुवात वॉर्ड कमिटीचे अध्यक्ष नरेशजी गवळी आणि पूर्ण 20 जी कमिटी आहे त्या सर्व कमिटी मेंबरचं हार्दिक स्वागत. प्रथम आपण या ऑप्शन सोहळ्याची सुरुवात आहे. सर्व कमिटी मेंबर जे आहेत कमिटी आपल्या आराध्य शिवरायांचं शिवसेना कक्ष जिल्हा प्रमुख टेंबीनाका शाखा प्रमुख
निखिल सतीश बुडकुटे यांनी या औक्षण सोहळ्याची सुरुवात आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार या ठिकाणी या औक्षण सोहळ्याची सुरुवात आहे ही होत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक हिंदुस्थानाचा प्रतिष्ठा म्हणजे मराठी अस्मितेला हिंदवी स्वराज्य संस्थापक जे टीम मेंबर्स आहेत ज्या क्रिकेट माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या औक्षण सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे. आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून या ठिकाणी सुरुवात होते. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि इतर सर्व मेंबर्स यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात होत आहे. अविचारातून विचाराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दीप प्रज्वलन, अंधारातून प्रकाशाचा मार्ग म्हणजे दीप प्रज्वलन. आणि याची स्पर्धा एका वेगळ्या यशाकडे जाण्याचा हा मार्ग आपल्याला दिसत आहे. सर्व कमिटी मेंबर्स यांच्या बघितलं तर थोड्या वेळातच आहे ह्या औक्षण स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्वतः ज्यांच्या पुढाकाराने या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झालेली आहे, या नवी पात्रतेची सुरुवात झालेली आहे असे शिवसेना वैद्यकीय ठाणे जिल्हा प्रमुख व टेमिनाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुडकुटे यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आणि 16 टेबल्स आहेत या ठिकाणी. आता थोड्या वेळातच ज्या स्पर्धेला सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि कुठला प्लेअर कितीला त्याच्या लिला होतो या ठिकाणी पाहण्यास तितकीच उत्सुकता लागणार आहे. धन्यवाद पुन्हा एकदा संपूर्ण कमिटी मेंबर्सचे. चला सुरुवात करणार गणपती बाप्पा. आणि यानंतर एक छोटीशी एव्ही आपण इथे पाहणार आहोत. बघा फक्त क्रिकेट पुरताच सीमित आहे नाहीये आणखीला, तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ठाणे शहरामध्ये त्यांचे उपक्रम आपण पाहतोय. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय या सर्व क्षेत्रामध्ये देखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांचं काम ठाण्यात बोलते. हो, आपण ठाण्यातील सर्वात मोठा चषक म्हणजे गुरुवर धर्मी रामदिगे साहेबांच्या नावावर रचलेला एडी चषक जो ठाणे शहराचा वैभव आहे, तो जिथे महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब स्वतः येतात आणि त्या चषकाची सुरुवात करतात, असा चषक होण्याचा मान निखिलजी बुडकुटे साहेबांना जातो. आणि तिथूनच वॉर्ड कमिटी कुठे जावं, वॉर्ड क्रिकेट कुठे जावं याची झोप लावली गेली. आणि निखिल बुडकुटे साहेबांनी सांगितलं, हो आपण सर्वसामान्याचं क्रिकेट जे म्हणतो ना टेनिस क्रिकेट, त्याला आता असामान्य उंचीवर न्यायचं आहे. त्यासाठी प्रयत्नांचा यत्न करायला लागेल तरी भेटतात, फक्त आपल्या सर्वांची साथ हवी. निखिलजी बुडकुटे साहेब यांच्याबद्दल एकच शब्द सांगेन की पहा, प्रत्येकाची ओळख त्यांच्या कामाने होते, पण निखिल बुडकुटे साहेबांची ओळख त्यांच्या नावाने होते. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण आपला नामही बोलताय. अहो सबक असावी ती लढण्याची आणि मदत करण्याची. ज्यांचा मोबाईल 24 तास कार्यरत असतो, जेव्हा वैद्यकीय मदत कक्षा करोना काळात जेव्हा प्रत्येकाला गरज लागली तेव्हा एकच फोन आठवत होता निखिल बुडकुटे आणि विद्युत फोन करावं जातं. आणि आता त्यांच्या कार्याची पोचपासून म्हणून आपण आता नक्कीच त्यांच्या कार्याचा हा आलेख बघूया. आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ निखिलजी बुडकुटे साहेब यांच्या कार्याचा हा एक छोटासा आलेख आता आपण स्क्रीनवर पाहूया.
क्रिकेट जगभरातील लाखो लोकांच्या आवडीचा विषय. ठाण्यातही क्रिकेटचे चाहते कमी नाही. लवकरच निखिल गुजरे यांच्या पुढाकाराने ठाणे वर्ल्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून TWPL 2025 या क्रिकेट सामन्यांच्या नवीन वर्गाची सुरुवात केली आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन होत असलेले ही क्रिकेट सामने लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठणार. ठाणे शहरातील क्रिकेटला शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो. लहान लहान मुलांपासून ते तरुण वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजित केले असते. या क्रिकेट संघांना प्रत्यक्षात वा अप्रत्यक्ष सहकार्य करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत निखिल गुजरे यांचे योगदान अभूतपूर्व असते. दरवर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते विज्ञान चंद्र भेट देत असतात. पहिली ट्रॉफी पाहण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी होत असते. ठाण्यातील सर्वच क्रिकेट संघाला पाठिंबा बळ देण्याचं काम निखिल गुजरे करत असतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे निखिल गुजरे यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी उत्तम सारंगत करण्यात येते. खेळाडू फिट आणि फाईन करण्यासाठी त्यांची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. त्याच गोष्टीचा विचार करून ठाणे शहरातील खेळाडूंसाठी निखिल गुजरे कायमच हेल्थ कॅम्पचं आयोजन करत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र देशभरात खेळाडूंची सर्वच प्रकारची चाचणी मोफत केली जाते. क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून आपल्या ठाणे शहरातून दिग्गज खेळाडू बनवणे असो किंवा खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेणं असो, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून खेळाडूंच्या पाठीशी निखिल गुजरे कायमच हिंमत करत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आपल्या शहरातील भरपूर खेळाडूंना क्रिकेट संघांना मोफत क्रिकेटचे साहित्य वाटप करत करण्याचं काम निखिल गुजरे करत आहे. ठाण्यातील क्रिकेटला बळ देण्यासाठी शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी TWPLचे आयोजन केल्याबद्दल ठाणे वर्ल्ड क्रिकेट कमिटीचे शतशः मंडळी. परिस्थिती जिथे गंभीर तिथे निखिलजी गुजरे खंबीर असता मी म्हणतो. आणि मी आता सन्मान्य निखिलजी गुजरे यांना व्यासपीठावर बोलवतो. आणि आता या ठाणे क्रिकेट लीग बद्दल 2 शब्द पहिले सर्व आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन सन्माननीय श्री निखिलजी गुजरे साहेब यांच्याकडून हा यज्ञ आहे क्रिकेटचा. विश्वासाने पुढे गेलेला आपला हात, पाठीवर गोलुंगाचे थाप आणि सन्मान देत हा पद्धतीचा माननीय निखिलजी गुजरे साहेब. सर्वांना नमस्कार. ठाणे वॉर्ड कमिटी आयोजित TWPL 2025 सीझन 1 सुंदर असं कमिटीने नियोजन केलेलं आहे. आज मी त्यांची 15 दिवस झाले मेहनत बघतोय. सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतोय. रात्री 2-3 वाजेपर्यंत त्यांचं सगळीकडे फिरणं चालू आहे, सगळीकडे भेटीगाठी चालू आहे. ते खूप मेहनत करतायत. तर आपल्याला या टेनिस क्रिकेटला खरंच एका वेगळ्या पातळीवर घेऊन जायचंय. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे त्यामध्ये मी असेल, नितेश असेल किंवा सर्व कमिटी मेंबर्स असतील, आम्ही असं ठरवले की महापालिकेमध्ये पण आपल्याला ठाणे टेनिस क्रिकेटला आपल्याला एक कुठेतरी स्थान निर्माण करून द्यायचंय. त्या दृष्टिकोनातून आपण आता एक प्रयत्न करतोय की जेणेकरून त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. जसं सीझन क्रिकेटला आपल्याला ठाणे महानगरपालिकेमध्ये जसं काही एक स्थान आहे, काहीतरी त्यांना कमिटमेंट आहे, तसे आपल्याला टेनिस क्रिकेट पण काही खेळाडू घडवून आपल्याला त्याला काहीतरी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. त्या दृष्टिकोनातून आम्ही ठाण्यातले सर्व क्रिकेट खेळाडू असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, आम्ही सर्व एकत्र येऊन प्रयत्न करतोय. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयत्न आम्ही करतोय. तर तुमच्या सर्वांची साथ आम्हाला जरूर लागेल. सर्व आपण एकत्र येऊन टेनिस क्रिकेटला एक चांगलं स्थान निर्माण करून देऊया आणि ठाणे टेनिस क्रिकेटचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये कसं जाईल याचा आपण प्रयत्न करूया. थँक्यू. धन्यवाद सर. आणि
आता आपण सर 2 मिनिटं आपण आता सर्वांनी नीट पाहावं स्क्रीनकडे. आपण काही दिवसापूर्वी जी घटना होती जी आपल्या सर्वांना आठवणीतच असेल त्याबद्दल. नक्कीच 22 एप्रिल पहलगाम काश्मीर येथे झालेला अतिरेकी हल्ला आपण सगळ्यांनी पाहिला, ज्यामध्ये आपले 26 सिव्हिलियन्स जे होते त्यांना वीरमरण असंच आपण म्हणू शकतो आलं. कदाचित त्या ठिकाणी आपण असू शकतो, कारण ही जी वेळ असते ही वेळ उन्हाळ्याची वेळ, समर्स म्हणतो, आणि समर्स गरमीमध्ये आपण नेहमी काश्मीर हे आपल्या सगळ्यांचं मला असं वाटतं इथे असलेल्या प्रत्येकाचं एक आवडतं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण आपल्या फॅमिली सोबत आहोत, आपण आपला क्षण तिथे एन्जॉय करतोय, आणि त्यावेळी पाकिस्तानातले जे अतिरेकी आहेत त्यांनी भयाड हल्ला तिथे केला, आणि त्या हल्ल्यामध्ये आपले 26 सिव्हिलियन्स, आपले नागरिक जे आहेत, भारतीय नागरिक जे आहेत ते मृत्युमुखी पडले. आणि त्यावेळी ऑपरेशन सिंदूर महाराष्ट्राचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कर्नल सोफिया कुरेशी आर्मी मधून आणि विंग कमांडर व्योमिका सिंग फ्रॉम इंडियन एअरफोर्स या दोन्ही महिलांच्या नेतृत्वाखाली आपण ऑपरेशन सिंदूर पाहिलं. आणि ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग या ऑपरेशन सिंदूरला सलाम करते, मानाचा मुजरा करते. आणि त्याचंच एक खूप मोठं इनिशिएटिव्ह म्हणून आपले जे जर्सीज आहेत TWPL 2025 चे, त्या सगळ्या जर्सीज मध्ये सल्यूट टू इंडियन आर्मी असं लिहिण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या फॉर दॅट इनिशिएटिव्ह, कारण की ऑपरेशन सिंदूर म्हणजे स्त्रीचं कुंकू काढून घेतलेलं आणि पुन्हा त्या स्त्रीला न्याय देण्याचं काम हे भारताने केलेलं आहे. आणि ते काम खूप जोरात आणि शोरात या 2 महिलांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. सलाम आहे संपूर्ण इंडियन आर्मीला, नेव्हीला आणि एअरफोर्सला. भारतीय सैन्याने दाखवलेला पराक्रम. हो, आपल्या सर्व माता भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं, भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं ऑपरेशन कुंकू राबवलं, आणि त्या अतिरेक्यांना पाकड्यांना आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं. त्याबद्दल संपूर्ण भारतीय लष्करासाठी एकदा सलाम झाला पाहिजे. सॅल्यूट टू इंडियन आर्मी. आणि ऑफकोर्स हेच एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण सल्यूट टू इंडियन आर्मी आपले जे TWPL 2025 चे जर्सीज आहेत त्याच्यावरती सुद्धा एक इनिशिएटिव्ह, एक मुजरा, मानाचा मुजरा म्हणू शकतो, तर ती जर्सी आता आपण इथे अनवेल करणार आहोत. आणि आपण ज्या जर्सी आहेत 70 स्पोर्ट्सच्या, प्रत्येक खेळाडूला ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट जे देण्यात येणार आहे या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 1ला, त्याचं आता ज्या प्रकारच्या 16 संघांना जर्सी दिल्या जाते त्याचं एक छोटस अनावरण आता आपण इथे करणार आहोत. मी निखिलजी बोर्डे साहेबांना विनंती करेन की त्यांनी कशा प्रकारे ड्रेस कोड जो प्रत्येक खेळाडूला इथे प्रदान करण्यात येणार आहे, सर्व ओनर, ऑल टीम ओनर आणि आयकॉन प्लेअर, ऑल टीम ओनर, फक्त टीम ओनर यांनी व्यासपीठावर 16 संघ मालक यांच्या उपस्थितीत हा टी शर्टचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. सर्व टीम ओनर्स, सर्व संघ मालक जरा टाळ्या झाल्यात पाहिजे. ते टी शर्ट ही जर्सी नाही आहे, ही नॉट ओनली जर्सी, हा आपला अभिमान आहे, प्रत्येक संघाचा हा मान आहे. एक ट्रिब्यूट आहे आपल्या इंडियन आर्मीसाठी, आपल्या भारतीय जवानांसाठी. प्रत्येक टी शर्ट्सवर आपण सॅल्यूट टू इंडियन आर्मी असं खास करून तिथे बोललं गेलं. 16 संघ प्लीज बघा, स्टेज एक वेळ पडला. 16 संघ मालक आणि प्रत्येक संघ मालकांना प्रथम आपण जी जरा टाळा झाला पाहिजे.
तर टी शर्ट्स आणि पॅन्ट्स आहेत त्याचं अनावरण आहे हे नितीन सतीश गुरगुडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच संपूर्ण ज्या 16 टीम्स आहेत त्याचे ओनर्स आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्वतः नितीन सतीश गुरगुडे या टी शर्टचं अनावरण झालेलं आहे आणि या टी शर्टवरती सॅल्यूट टू इंडियन आर्मी असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. 16 संघ बालक 60 टीम 60 बॉलर्स. डिफरेंट कलर. हाँ रंग आप नहीं है लेकिन हम सबका एक ही रंग है, वो रंग है तिरंगा. खूब कभी मत भूलना. Look at this beautiful color of the jerseys. A tribute, a salute. आपण बघितलं तर संपूर्ण ज्या 16 टीम्स आहेत त्यांच्या जी जर्सी आहे त्याचं अनावरण सॅल्यूट टू इंडियन आर्मी मजकूर आहे वरती लिहिण्यात टी शर्टचं अनावरण करताना बघत आज संघ मालकांना आणि एक फोटोशूट स्पेशल फोटो. स्माइल ऑन द फेस गाइस. दिल में देश का जज्बा हो, चेहरे पे मुस्कान हो तो सामने वाली की गोली भी हमें मीठी लगने वाली है. इसके लिए जरा जोर से करिए भारत माता की जय, भारत माता की जय. 16 संघ आता लढत होणार आहे ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगची. आता टी शर्टचं अनावरण झालंय, आता चिरखत मिळालंय, आता जर्सी मिळाली आहे. ते टी शर्ट नव्हे ते अभिमानाची जर्सी आहे. याच्यासाठी तुम्हाला खेळायचंय, याच्यासाठी आपल्याला लढायचंय. बघितलं तर निखिल सतीश यांच्या माध्यमातून संपूर्ण जे स्पर्धेचं टी शर्ट अनावरण झालेलं आहे. बघितलं तर ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगचा ऑप्शन सोहळा आहे हा महाजनडी हॉलमध्ये पार पडणार आहे. नक्कीच पाहणार आहोत कशी असणार आहे ती ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगची ट्रॉफी. आणि या 16 संघाच्या संघमालकांना बघून घ्या, यापैकी एक जण आहे जो मिळून जाणार आहे वो ट्रॉफी. कैसी दिखती है, कैसे दिखती है, कैसी होगी, किसके पास जाएगी, कौन निकल जाएगा. अनावरण जी हाँ बिल्कुल. तो चलिए देखते हैं ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 1. लेट्स हैव अ काउंटडाउन एवरीवन. चला माझ्या सोबत आपल्या सगळ्यांना बोलायचंय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. या ठिकाणी आपण बघितलं तर ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीगच्या ट्रॉफीचं अनावरण आहे. हे शिवसेना वैद्यकीय मंडळ ठाणे जिल्हा प्रमुख माध्यमातून झालेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या ऑप्शन सोहळ्याचा सोहळा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी जर्सीचं अनावरण झालेलं आहे आणि आजच आहे या ठाणे वर्ल्ड प्रीमियर लीग असलेल्या बहुचर्चित क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण आहे. हे निखिल सतीश गुरगुडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. सगळं विनंती आपण आता आपल्या आपण बघितलं काही
ही वेळातच आहे. या औक्षण सोहळ्याची सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण जे प्लेयर्स आहेत त्यांचा लिलाव हा वेगवेगळ्या टीम मध्ये होणार आहे. कसा हा औक्षण सोहळा असणार आहे हा पाहण्यास सगळ्यांना उत्सुक असेल. आपण ठाणे संपूर्ण हा सोहळा आहे या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहात. आपण बघितलं तर ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचं संपूर्ण पण आहे हे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह होणार आहे. ठाणे लाईव्ह संपूर्ण ज्यांच्यामुळे हा उत्सव पार पडणार आहे ते ज्यांच्या नजरेमध्ये विकासाची दिव्यदृष्टी आहे, क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे आणि क्रिकेटच्या विकासासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते सन्मान्य विक्टोरी भोवरे साहेब यांचं इथे स्वागत आणि सत्कार. बघितलं तर 16 टेबल्स आहेत या ठिकाणी. 16 असतील आयोजक सन्मान आहे संपूर्ण ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी, ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 1 ची पूर्ण कमिटी. आणि मला असं वाटतं की दास अभिमान, आनंद, उत्साह सगळ्या आणि त्याची टीव्ही सुद्धा खेळते तर सगळ्या गोष्टी एकसाथ जुळून आलेल्या आहेत. आणि सोबतच आपले जितकी 16 संघ पालक आहेत त्यांचाही ते आपण सन्मान आता करणार आहोत. माननीय SK स्पोर्ट्स टीम नेम आहेत आणि त्याचे ओनर आहेत माननीय संदेश दिलीप कवितके यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय निखिलजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आणि ऑफकोर्स त्यांच्या बिहाफमध्ये सन्माननीय सचिनजी भोसले हा सन्मान स्वीकारताना आपण पाहत आहात. लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आम्हाला अभिमान आहे सर आज तुम्ही इथे आलात. आपल्या मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर नेक्स्ट टीम आहे कुंकारी शुक्लाई वॉरियर. तेजस खारकर इज द टीम ओनर. मिस्टर तेजस खारकर. तेजस म्हटलं तर काय सूर्य आणि सूर्य हा नेहमी चमकत राहतो तसंच तुम्ही नेहमी चमकले पाहिजे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. आई कुंकाई देवी प्रार्थना. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. अभय गौरव सूर्यासारखं तेज मिस्टर तेजस खारकर. थैंक यू सो मच फॉर योर कॉन्ट्रीब्यूशन. नेक्स्ट टीम इज नौबाना चैलेंजर्स. मिस्टर अमय मारनकर एंड मिस्टर उत्कर्ष आर्य एंड मिस्टर अमित लोटलीकर इज द टीम ओनर. आपण बघतो स्वतः सगळ्यांचं स्वागत आहे. सन्मान आहे. थोडं जोरदार टाळ्या झालं पाहिजे आपल्या सगळ्या टीम ओनर्ससाठी. कारण हे जे टीम ओनर्स आहेत त्यांच्यामुळेच आज आपण ही टुर्नामेंट पाहत आहोत. त्यानंतरची टीम आहे रिदान ब्लास्टर्स खालीगाव. मिस्टर स्मिथ गौरी इज द टीम ओनर. थोडा टाळ्या वाजला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवा. ते आपलीच टीम ओनर्स आहेत, ते आपलीच माणसं आहेत. सन्माननीय निखिलजी यांच्या शुभ हस्ते या सगळ्या टीम ओनर्सचा सन्मान आपण पाहत आहोत. स्मिथ गौरी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतरची टीम आहे DVN ठाणे टायगर. मिस्टर दिनेश मेहरो, मिस्टर विशाल वाघ आणि मिस्टर नरेश सोलंकी इज द टीम ओनर. आपलेही स्वागत आहे, सन्मान आहे, वॉर्म वेलकम आहे. आणि सन्माननीय निखिलजी यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान आपण पाहत आहोत. Western Indians is the next team. Mr. Madhur Rao, Mr. Dinesh
is the team owner. वर्धन मिलियन्स, खूप खूप शुभेच्छा आपल्यालाही. सन्माननीय मधुरजी राव, सन्माननीय निलेशजी महाडिक यांचा इथे सन्मान, एकत्र सन्मान आपण सन्माननीय निखिलजी यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. त्यानंतर टीम येत आहे एपी वॉरियर्स. मिस्टर अभिजित पवार आपली पॉवर दाखवत या टीमचे मालक आपण पाहत आहोत. एपी वॉरियर्स, मिस्टर अभिजित पवार इज द टीम ओनर. आपलेही स्वागत आहे. अ वॉर्म वेलकम. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 1. त्यानंतरची टीम आहे एलिट स्टार राहुली. रिजवान मुल्ला इज द टीम ओनर. जनाब मुजीब सैयद उनके बिहाफ में ये सम्मान देते हुए आपका भी स्वागत है. अ वेरी वार्म वेलकम टू यू सर. एलिट स्टार राहुली. त्यानंतर आहे एकविरा पॅकर्स राबोली कोळीवाडा. सन्माननीय संदेशजी पाटील हा सन्मान स्वीकारताना आपण पाहत आहोत. थोडा टाळ्या झाला पाहिजे. एकविरा पॅकर्स राबोली कोळीवाडा. स्वागत आहे आपले. सन्मान आहे आपला. आणि खूप सारा बेस्ट विशेष आहे ऐकण्याच्या प्रार्थना असेल. ही जी ब्लॅक लेडी आपण पाहत आहोत नक्कीच एकविरा कोळीवाडा राबोली घेऊन जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट टीम इज भूषण स्मृती आणि टीम ओनर आहेत सन्माननीय विकास रेपाळे. सन्माननीय किरणजी पवार यांच्या हातमध्ये हा सन्मान मिळाला. आणि सन्माननीय अश्विनजी अंगद स्वागत आहे आपलेही. त्यानंतरची टीम आहे जगदंबा वॉरियर्स खारेगाव. सन्माननीय संकेतजी पाटकर इज द टीम ओनर. जगदंबा वॉरियर्स खारेगाव आपलंही स्वागत आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्यासाठी सुद्धा. माननीय संकेतजी पाटकर इज द टीम ओनर. आणि नक्कीच टीमला खूप सारे संकेत आपल्याकडून जातील. त्यानंतरची टीम आहे एसके वॉरियर्स. मिस्टर संजय कदम इज द टीम ओनर. एसके वॉरियर्स लढायला तयार आहे TWPL 2025 सीझन 1 त्या ब्लॅक लेडीसाठी. मिस्टर संजय कदम. त्यानंतरची टीम आहे KP फायटर्स कळवा. अनिकेत खोत आणि मिस्टर विनायक अटकरे इज द टीम ओनर. सन्माननीय अनिकेतजी खोत, सन्माननीय विनायकजी अटकरे. टीम आहे KP फायटर्स कळवा सज्ज झालेली आहे. सन्मानक हा सन्मान घेताना आपण पाहत आहोत. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतरची टीम आहे हनान स्पोर्ट्स. सन्माननीय हननजी नक्तरे. विनंती असेल आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय निखिलजी यांच्या शुभ हस्ते सगळ्या टीम ओनर्सचा सन्मान आपण आज पाहत आहोत. TWPL 2025 सीझन 1 23, 24 आणि 25 तारखेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि कोण घेऊन जाणार ती ब्लॅक लेडी त्याच्याकडे सगळ्यांची नजर. त्यानंतर एंट्री लेट आहे बट ग्रेट आहे और थेट आहे. मिस्टर वसंतराव बांगले and the team is दक्षिण स्पोर्ट्स. अभिनंदन आपल्यालाही. आणि नक्कीच या ऑप्शन साठी, या पूर्ण टुर्नामेंट साठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि आज खुल्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण होताना बघतायत ती टीम आहे बालक 11. टीम ओनर आहे मिस्टर नितेश पाटील.
पुन्हा एकदा सगळ्या टीम ओनर्सचं मनापासून आभार, खूप खूप शुभेच्छा. निखिलजी गुजरे हे नेहमीच सर्व क्षेत्रामध्ये काम करतायत, म्हणजे फक्त तरुणांसाठी नाही तर युवतींसाठी सुद्धा, विद्यार्थिनींसाठी सुद्धा त्यांचं काम राहिलेलं आहे. त्याचमुळे क्रिकेट हा फक्त मुलांनीच खेळला पाहिजे असं कुठे लिहिलं, तर युवती सुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये आपलं करिअर पाहत आहे. त्याचमुळे सानिका नरे ही तरुणी क्रिकेटसाठी समर्पित राहिलेली आहे आणि तिचं क्रिकेटवरचं प्रेम पाहून सन्मान्य निखिलजी गुजरे यांनी त्यांच्या लेडर क्रिकेटचा खर्च उचललेला आहे. जोरदार स्वागत आहे सानिका नरे आणि तितकाच अभिमान आहे निखिल दादाचा. त्यांचे पालक सुद्धा आज प्रत्येकाच्या पाठीवर प्रत्येकाची थाप द्यावी आणि निखिलजी गुजरे साहेब यांच्या वतीनं हा क्रिकेटची किट देऊन तिच्या पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा देण्यात येतात. मी विनंती केली सर्व मार्गाने आश्रस्त व्हावं. आपण माननीय निखिल गुजरे साहेब यांच्या खरं म्हटलं तर संकल्पनेतूनच किंवा पाठिंब्याने सन्मान्य तारेवाड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष नरेशजी गवळी आणि त्यांची पूरी टीम कमिटी मेंबर्स यांचा हा सतत उपक्रम. आता आपण वेळ जास्त घेऊ नये असं वाटतं, कारण की ही लॉंग कार्यक्रम ऑप्शन आहे. तर आपण आता बघितलं तर काही सुरुवात होणार आहे आणि ज्यांच्या टीमच्या प्लेयर्स या ठिकाणी होणार आहे. फक्त 5 मिनिटात आपण हा ऑप्शनचा सोहळा सुरू करणार आहोत, याची नोंद घ्या. जस्ट 5 मिनिट्स बॅक संपूर्ण ठाणे क्रिकेट कमिटीची ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी सुरुवात झालेला आहे निखिल सतीश गुडचोडे त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दादा काय सांगशील, संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगची सुरुवात होणार आहे, कशा प्रकारचं आयोजन आहे, काय भावना आहेत? आज तुम्ही बघताय की ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी TWPL 2025 सीझन 1चा इथे ऑप्शनचा इथे एक सुंदर असा भव्य असा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. ठाणे जिल्ह्यामधून ठाणे शहरामधून जवळपास 400 खेळाडूंनी इथे आपलं नाव नोंदवलं आहे आणि त्या खेळाडूंना ह्या टुर्नामेंटमध्ये खेळायची खूप इच्छा आहे. की ठाणे वॉर्ड कमिटीने सुंदर असा आयोजन इथे क्रिकेट टुर्नामेंट केलेला आहे. येत्या 22, 23, 24 या तिन्ही दिवस खारेगाव येथे या क्रिकेट टुर्नामेंटच्या इथे सुंदर असं आयोजन नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं केलेलं आहे. आज तुम्ही बघताय की या क्रिकेट सामन्यांचं स्वप्न या क्रिकेट वॉर्ड कमिटीने बघितलं होतं ते या वर्षी आज त्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज ते साकार होते. पहिला सीझन त्याचा आहे. सर्व खेळाडूंनी त्याच्यामध्ये एक चांगला आनंदाने एक त्यांनी स्वतःचं एक की आम्हाला या टुर्नामेंटला खेळायचं आहे, या क्रिकेट वॉर्ड कमिटी आयोजित टुर्नामेंटला खेळायचं आहे, कारण की ह्याचा दर्जा आम्ही हा एक चांगला जिल्हास्तरीय असू दे किंवा राज्यस्तरीय असू दे या दर्जावर आम्ही या टुर्नामेंटला नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या आम्ही सर्व खेळाडूंनी आणि सर्व आम्ही क्रिकेट प्रेमींनी मिळून असं एक ठरवलं आहे की महापालिकेमध्ये पण एक टेनिस क्रिकेटला काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा. त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब असतील यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व कमिटीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आमचे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांचंही आम्हाला याच्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामुळे सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे. मी सर्वांना ठाणेकरांना आव्हान करीन आणि सर्व क्रिकेट खेळाडूंना किंवा क्रिकेट प्रेमींना आव्हान करीन तुम्ही अवश्य येत्या 22, 23, 24 तारखेला खारेगाव येथे असलेल्या मोठ्या पटांगणामध्ये या डे नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन केलं आहे, तुम्ही अवश्य बघा. प्रीमियर लीगचे ज्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत प्रमुख तसेच टेमी नका निखिल गुडचोडे यांच्यासोबत आपण बातचीत केलेला आहे आणि काही थोड्या वेळातच आहे ऑप्शन सोहळ्याची सुरुवात आहे ही या ठिकाणी होणार आहे. विकास शर्मा, एनीवन आउट फॉर विकास शर्मा.
बेस्ट प्राइस 3 लाख 1 2 3 अनसोल्ड. नेक्स्ट Mr. Praveen Tiwari, right-handed batsman, right arm faster. Adhiraz 11 current team मधून खेळताय. Anyone out for Praveen Tiwari? Base price 3 lakh point. Once, twice, unsold. Next slide please. Rahul Solkar, left-handed batsman, right arm faster. Let's start the auction. Base price 3 lakh points. Yes, SK Sports 3 lakh. 3 lakh SK Sports. Malak 11 4 lakh. Malak 11 4 lakh. त्यानंतर yes SK Sports 5 lakh. त्यानंतर पुढचे हलन स्पोर्ट्स 6 lakh. 6 lakh. मालक 7 lakh. Yes 8 lakh. 9 lakh. 9 10 11 12 lakh. 9 पाळा 13 lakh. SK 14 मालक 14 लाख पॉइंट मालक 1 15 16 लाख SK Sports 17 मालक 11 17 लाख 1 मालक 11 17 लाख 2 मालक 11 यस 18 लाख अदन स्पोर्ट्स 18 लाख 1 मालक 19 लाख 1 मालक 11 19 लाख वन्स मालक 11 19 लाख ट्वाइस मालक 11 19 yes 20 lakhs. Elite Star 20 lakhs 1. Elite Stars 20 lakhs twice. Malak 22 lakhs. Malak 11 22 lakhs once. Malak 11 22 lakhs twice. Yes 24 lakhs Hanan. 24 lakhs Hanan once. 26 lakhs Malak 11 once. 26 lakhs Malak 11 twice. 26 lakh Malak 11 sold. Rahul Solkar sold to Malak 11. 26. Next, Kalyan Kumar Konar, right-handed batsman, right arm medium bowler. Yes. Starting bid is 3 lakhs. वर्तक इंडियन्स दिल्या DBL 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 24 24 26 SK. नक्कीच आपण आपला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण ऑक्शन सोहळा आहे आपण लाईव्ह पाहत आहात. असंच आपलं लक्ष या ऑक्शन सोहळ्यावरती राहणार आहे. ठाणे लाईव्हच्या अपडेट जाणण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.